नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर या कर्मचाऱ्यांना आता नवीन नियम लागू, नियम मोडल्यास कठोर कारवाई केली जाणार. याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता कोणत्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी नवीन नियम लागू आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा. या कर्मचाऱ्यांना नवीन नियम लागू, नियम मोडल्यास कठोर कारवाई केली जाणार. पहा संपूर्ण सविस्तर एम्प्लॉई बिग अपडेट. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रेल्वेने रेल्वे कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना ब्लॉगिंग, व्हिडिओग्राफी, लाईव्ह स्ट्रीमिंग आणि सोशल मीडिया कंटेंट तयार करण्यावर पूर्णपणे या ठिकाणी बंदी घातली आहे. रेल्वे प्रशासनाने हे गंभीर अनुशासनहीनता, सुरक्षा धोका आणि गोपनीयतेचे उल्लंघन या ठिकाणी मानले आहे. रेल्वेने म्हटले आहे की हे पाऊल ब्लॉगिंगच्या विरोधात नाही, तर रेल्वे सुरक्षा आणि जनहितांसाठी आवश्यक पाऊल आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर विभागीय कारवाई केली जाईल. अलीकडच्या काही महिन्यात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गणवेशात चालत्या गाड्यांमध्ये आणि रेल्वे स्थानकावर काम करताना रेल्वे ऑपरेशनशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. याची दखल घेत रेल्वेने या पद्धतीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर रायपूर रेल्वे विभागात कर्तव्यावर असताना रील्स बनवण्याचा ट्रेंड वेगाने वाढत होता. प्रतिसादात रेल्वे प्रशासनाने तात्काळ आदेश जारी केला. रेल्वेने म्हटले आहे की गणवेशात रील्स बनवणे, रुळावर व्हिडिओ शूट करणे किंवा ट्रेन ऑपरेशन दरम्यान मोबाईल फोन वापरणे यामुळे गंभीर सुरक्षा धोका निर्माण होतो. त्याचप्रमाणे आग्नेय रेल्वे झोनने स्पष्ट केले आहे की कोणत्याही कर्मचाऱ्याला ऑपरेशनल क्षेत्रात व्हिडिओ चित्रित करण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यानंतर इतर विभाग नेटवर्कमध्ये एक समान शिस्त राखण्यासाठी समान नियम लागू करण्याची तयारी करत आहेत. बघा, रेल्वे प्रशासनाने सर्व नियंत्रण अधिकारी, पर्यवेक्षक आणि विभाग प्रमुखांना आदेश दिले आहेत की त्यांनी कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी अपवाद न करता नवीन नियमांचे पालन करावे. प्रशासनाने कर्मचाऱ्यांना या मार्गदर्शक तत्वांची जाणीव ठेवण्यास आणि कडक देखरेख ठेवण्यास सांगितले आहे. कोणत्याही उल्लंघनाची त्वरित तक्रार केली जाईल याची खात्री करण्यासाठी अनेक रेल्वे विभागाने अचानक तपासणी देखील सुरू करण्यात आली आहे. रेल्वेने कर्मचाऱ्यांना एक इशारा देखील जारी केला आहे, ज्यामध्ये त्यांना असा इशारा देण्यात आला आहे की अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये निलंबन, आरोपपत्र, वेतन कपात, सेवा रेकॉर्डमध्ये प्रतिकूल टिप्पणी किंवा आवश्यक असल्यास आणखीन कठोर दंड याचा देखील समावेश असू शकतो. या रेल्वे परिसराची सुरक्षा आणि कामकाजाची गोपनीयता आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता हे राखण्यासाठी हा आदेश या ठिकाणी आवश्यक आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी शासनाने घेतलेली ही जबाबदारी, ही भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, जेणेकरून या रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांसाठी हे नवीन नियम लागू होणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. सध्या सोशल मीडियाच्या वापराने कटर असे अनेक जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ व्हायरलच्या नादामध्ये कुणी कुठेही कशा पद्धतीचाही व्हिडिओ या ठिकाणी बनवत असताना दिसून येतो आहे. त्यामुळे या ठिकाणी हा जो सर्व काही व्हिडिओ आहे ते या ठिकाणी मोडकळीस काढण्यासाठी शेवटी जनता सुरक्षितता हे या ठिकाणी तत्त्व लागू करून शासनाने कर्मचाऱ्यांना नवीन नियम लागू केलेला आहे. जर या नियमांचे उल्लंघन केले असल्यास तर त्यांना कठोर या ठिकाणी कारवाई केली जाणार आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.